नमस्कार, पुन्हा एकदा आपले सर्वांचे मनपूर्वक स्वागत आहे. पेन्शनधारकांसाठी अत्यंत महत्त्वाची बातमी. या लोकांची पेन्शन बंद करण्याचा निर्णय. चला तर पाहूया याविषयी सविस्तर अपडेट. त्यापूर्वी आपणास विनंती आहे की चॅनलला जर पहिल्यांदा पाहत असाल आणि अजूनही सबस्क्राईब केलेलं नसेल तर चॅनलला सबस्क्राईब करा, जेणेकरून नवनवीन अपडेट लवकरात लवकर तुमच्यापर्यंत पोहोचतील. आणि आपल्या हक्काच्या चॅनलला फॉलो करायलाही विसरू नका. पेन्शनधारकांसाठी एक महत्त्वाचे अपडेट समोर येत आहे. खरं तर सरकारी कर्मचाऱ्यांना सेवानिवृत्तीनंतर शासनाच्या माध्यमातून विविध लाभ दिले जातात. मात्र आता सरकारकडून काही लोकांची पेन्शन बंद करण्यात आलेली आहे. यामुळे आता पेन्शनधारकांचे धाबे दणाणले आहे. खरे तर पेन्शनधारकांना पेन्शनचा लाभ घ्यायचा असल्यास वेळोवेळी वेगवेगळी कागदपत्रे सादर करावी लागतात. तसेच पेन्शनधारकांना पेन्शनचा लाभ नियमितपणे सुरू ठेवण्यासाठी दरवर्षी लाईफ सर्टिफिकेट सादर करावे लागते. पेन्शनधारक जिवंत आहे किंवा नाही आणि योग्य व्यक्तीला लाभ मिळतो की नाही याची पडताळणी करण्यासाठी दरवर्षी जीवन प्रमाणपत्र सादर करणे बंधनकारक करण्यात आलेले आहे. दरवर्षी नोव्हेंबर महिन्यात जीवन प्रमाणपत्र सादर करावे लागते. यानुसार लाखो पेन्शनधारकांनी जीवन प्रमाणपत्र शासनाकडे सादर केले आहे. मात्र ज्या पेन्शनधारकांनी या मुदतीत जीवन प्रमाणपत्र सादर केले नाही त्यांची पेन्शन आता थांबवण्यात येणार असल्याची माहिती समोर आली आहे. जीवन प्रमाणपत्र सादर न केलेल्या पेन्शनधारकांची पेन्शन आता रद्द करण्यात येणार आहे. ज्या पेन्शनधारकांनी जीवन प्रमाणपत्र सादर केलेले नसेल त्यांची पेन्शन आता थांबवली जाणार आहे. जर पेन्शन लाईफ सर्टिफिकेट सादर न केल्यामुळे पेन्शन ब्लॉक झाली असेल तर आवश्यक असणारे पुरावे कागदपत्रे सादर करतात पेन्शन पुन्हा एकदा सुरू होणार आहे. मात्र यासाठी पेन्शनधारकांना काही दिवस लागू शकतात. लाईफ सर्टिफिकेट सादर न करणाऱ्या लोकांची पेन्शन उशिराने त्यांच्या खात्यात जमा होऊ शकते. जेव्हा लाईफ सर्टिफिकेट सादर होईल तेव्हाच पेन्शनधारकांची पेन्शन सुरू होणार आहे.